प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं सर्वात भयंकर कारण आणि सर्वात मोठ्या पुराव्याची ती एक चिठ्ठी सध्या समोर आली आहे। शनिवारी दुपारी वळसंगकर यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं, यामागं नेमकं मोठं काय कारण होतं आणि त्या सापडलेल्या चिठ्ठीमधून काय समोर आलं, चिठ्ठीमध्ये नेमकं काय होतं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण कुणालाच समजत नव्हतं। पण आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला। डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की रात्री 10 वाजेच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसलाय।